साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध लेखक श्री राजीव तांबे यांनी लिहिलेला हा लेख अलाको. कोआला. माझं शास्त्रीय नाव फॅस्कोलार्क्टॉस सिनेरियस हे आहे. मला माहिती आहे हे नाव सांगून तुम्ही मला काही ओळखणार नाही. मी पूर्व ऑस्ट्रेलियातील निलगिरीच्या जंगलात राहतो. माझं वजन 4 ते 15 किलोग्राम असतं, तर माझी डोक्यासह शरीराला लांबी 60 ते 85 सेंटीमीटर असते. मला अगदी पुसटशी शेपटी असते. माझ्या शरीरावर दाट लोकरीसारखं फरचं कव्हर असतं. माझ्या कानांच्या कडांना पांढऱ्या केसांची मस्त झालर असते. मी ऑस्ट्रेलियात राहत असल्यानं माझं नाव पण ऑस्ट्रेलियन आहे. माझ्या नावाचा ऑस्ट्रेलियन अर्थ पाणी नसलेला असा आहे, पण माझ्या संदर्भात माझ्या नावाचा अर्थ पाणी न पिणारा असा होतो, कारण माझी पिण्याची स्टाईलच वेगळी आहे. बिलकुल डिफरंट, म्हणजे एकदम हटके फटके स्टाईल. मी जरी झाडावरच राहत असलो तरी मला मस्तपैकी पोहता येतं. मी स्वतःहून नदीत शिरतो आणि पोहत पोहत नदी पार करतो. मग काठावर गेल्यावर माझ्या अंगावरच्या फरमधून पाणी निथळत असतं. हे फरमधून पाझरणारं पाणी मी पितो आणि चाटतो. ये अपना स्टाईल है. पाऊस पडल्यानंतर नदीला पूर येतो तेव्हा मात्र मी साचलेल्या डबक्यातलं पाणी पितो, लेकिन अपने ही स्टाईल से. मला जमिनीवर राहायला, उगाच इकडम तिकडम उड्या मारत बागडायला किंवा कुणाच्या तरी खोड्या काढायला अजिबात आवडत नाही. मला झाडावरच राहायला आवडतं. याचं खरं कारण सांगू का? मी वर्षानुवर्ष झाडावरच राहत असल्यानं माझे हातपाय झाडावर चढण्यासाठी आणि फांद्यांवर हिंडण्यासाठी आपसुकच विशेष प्रकारे तयार झालेत. माझी बोटं मजबूत असून माझ्या सर्व बोटांवर मजबूत नख्या असतात. गंमत सांगतो, माझ्या बोटांची रचना इतर प्राण्यांच्या बोटांसारखी नसते. माझ्या 5 बोटांपैकी पहिली बोटं बाकीच्या 3 बोटांसमोर मी सहज आणू शकतो. जगात ही अशक्य गोष्ट फक्त मीच करू शकतो. यामुळं झाडांवरून फांद्यावरून फिरणे किंवा फांद्यांवर उलटं लटकणं हे मला एकदम सोपं होतं. मी प्युअर व्हेजिटेरियन आहे. मला निलगिरीची पानं खायला खूप म्हणजे खूपच आवडतं. म्हणून आमचा मुक्काम जास्त वेळ निलगिरीच्या झाडावरच असतो. वेळ मिळाला तर मी कधी कधी इतर झाडांची पानं पण खातो. पण खरं सांगायचं तर निलगिरी का टेस्ट एकदम बेस्ट. मी दररोज सुमारे 1 ते 2 किलो पानं खातो आणि दिवसातल्या 24 तासांपैकी मी सुमारे 18 ते 20 तास मस्त डाराडूर झोपतो. आम्ही पानं खातो आणि झोपतो. झोपून उठलो की पुन्हा पानं खातो, पुन्हा झोपतो. या आमच्या आनंदी जीवनाचा काही माणसांना राग आल्यानं त्यांनी आम्हाला फ्रेंच बेटावर सोडलं. पण तिथं आमची संख्या इतकी वाढली की तिथे आम्ही फक्त पानच नाही तर झाडं पण फस्त केली. पण मग आमची उपासमार होऊ लागली. तेव्हा काही प्रेमळ माणसांना आमची दया आली. आमच्यातून जे प्राणी उरले होते त्यांना दुसऱ्या बेटावर जगण्यासाठी सोडलं आणि म्हणून ते जगले. पण आता निरनिराळ्या रोगांमुळं आणि तुम्हा माणसांच्या शिकारीमुळं आम्ही नामशेष होण्याच्या मार्गावर आलो आहोत. आता आम्हाला वाचवण्यासाठी आमच्या शिकारीवर सरकारनं बंदी घातली आहे. माझ्या संरक्षणाची सगळ्यांना आठवण राहावी म्हणून जगात 3 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कोआला दिन म्हणून साजरा केला जातो. आता तुम्हाला माझं नाव कळलंच आहे, पण समजा तरीही कळलं नसेलच तर अलाको या शब्दातलं शेवटचं अक्षर पहिल्यांदा ठेवा. तेच माझं नाव, कोआला. आता मात्र 3 मेला मला हॅपी बर्थडे कोआला असं करायला विसरू नका हा. मी त्या दिवशी तुमच्यासाठी जास्ती वेळ जागा राहण्याचा प्रयत्न करीन. तर मग भेटूया आपण ऑस्ट्रेलियातल्या जंगलात निलगिरीच्या झाडावरती.